दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 982 333 9180। शुक्रवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विविध बैठका घेण्यात आल्या। यात प्रामुख्याने 2027च्या कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा झाली। यावेळी दादा भुसे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या सूचना घेतल्या जातील, तसेच इतर राज्यात कुंभमेळा झाला तिथे अनुभव आणि माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवलं जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले। आज आपल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय उपाध्यक्ष महोदय झिरवाळ साहेब, खासदार महोदय, आमदार महोदयांच्या आणि विविध प्रशासकीय अधिकारी महोदयांच्या, जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठकी संपन्न झाल्या। याच्यातली प्रमुख बैठक आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 2027 मध्ये आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे। पाठीमागच्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भातला शासन निर्णय गठीत झाला आणि त्या अनुषंगाने या कुंभमेळ्याच्या नियोजनाची आराखडा करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली। त्याच्यामध्ये प्रशासनाने आतापर्यंत केलेलं कामकाज आणि अनेक चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। आजच्या बैठकीमध्ये चर्चेतून काही निर्णय करण्यात आले। त्यामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचं पण काय मनोगत आहे, त्यांच्या काय सूचना आहेत, त्याचं स्वागत करण्याच्यासाठी एक ॲप तयार करून त्याच्यावर आपण सूचना घेऊया। त्याच्यासोबतच मागच्या कुंभमेळ्याचा अनुभव आणि इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने कुंभमेळा पाठीमागच्या काळात संपन्न झालेला आहे, तिथलं त्यांनी केलेलं नियोजन, त्यांचे अनुभव हे प्रत्यक्ष काही अधिकाऱ्यांना तिथं पाठवून त्याचं माहिती घेणं आणि त्या आधारावर पण त्यातल्या चांगल्या ज्या बाबी असतील त्यांचा समावेश आपल्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी करायचा, असं पण एक चर्चा आमची त्या ठिकाणी। यावेळी पाणी पिण्याच्या योजना संदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली। दुसरी एक बैठक येणाऱ्या काळामध्ये साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याचं पाणी आपल्याला कसं पुरवता येईल, गुरांच्यासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि लोकांनी जर रोजगाराची मागणी केली तर MREGची कामं आपण देण्याच्या दृष्टिकोनातून सेल्फवर ही कामं रेडी असली पाहिजे, त्याचाही आढावा या ठिकाणी संपन्न झाला। तिसऱ्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या काही योजना प्रगतीपथावर आहेत ती कामं दर्जेदार पद्धतीची झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करा की जेणेकरून त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, अशी पण सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पिण्याचे पाणी जपून वापरले तर ते पाणी शेतीसाठी उपयोगी होईल, असे यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।